रात्रीच्या 12 वाजल्या होत्या. काही जणांची निम्मी झोप झाली होती तर काही जण आता झोपायची तयारी करत होते. सकाळपासून काम केल्यामुळे सगळे थकले होते. आज घराची लहान मुलगी सारिका हिचा साखरपुडा होता. सगळे पाहुणे आसपासच राहत होते म्हणून सगळे आपापल्या घरी निघून गेले होते. घराची सून सायली आणि सारिका आता काम करून झोपायलाच निघाल्या होत्या. तोपर्यंत दरवाजावर कोणीतरी आले होते. दोघे पण लगेचच एका जागी थांबल्या आणि एकमेकींकडे पाहू लागल्या की एवढ्या रात्री कोण आले असेल. तेव्हा अजून एकदा दरवाजावर आवाज झाला आणि यावेळेस आवाज जरा दरवाजाचा जोरात होता. एवढ्या रात्रीच्याला असं बिनधास्त जाऊन दरवाजा खोलणं जरा कठीण होतं. त्यामुळे सायली तिच्या नवऱ्याला अर्जुनला उठवायला खोलीमध्ये गेली. अर्जुन पण लगेच उठला आणि दरवाजावर कोण आहे हे पाहू लागला. त्याने मोठ्याने विचारलं, कोण आहे? तिकडून आवाज आला, मी आहे. त्यानंतर रडण्यासारखा आवाज आला. अर्जुनला कळालं की दरवाजावर जो कोणी आहे तो रडत आहे. रडत असल्यामुळे कोण बोलत आहे हे काही अर्जुनला समजले नाही. त्यामुळे त्याने सारिकाला सांगितले की जाऊन बाबांना उठव. सारिकाने जाऊन तिच्या वडिलांना उठवले. जयवंतराव पण लगेचच आले. तिकडून रडण्याचा आवाज येत होता. काही वेळ जयवंतराव शांत बसल्याने नंतर हिम्मत करून दरवाजा उघडला तर समोर एक अंगावर ओढणी घेतलेली एक स्त्री बेशुद्ध होऊन खाली पडली होती. त्यानंतर जयवंतरावांची पत्नी मालतीताई तिथे आल्या आणि त्या जयवंतरावाला म्हणाल्या की अहो, हिम्मत करून तिच्या तोंडावरील ती ओढणी काढा म्हणजे समजेल की ही स्त्री कोण आहे. जयवंतरावांनी हिम्मत करून त्या स्त्रीच्या तोंडावरील ओढणी काढली. तिचा चेहरा पाहून ते एकदम हैराण झाले आणि त्यांच्या तोंडातून शब्द निघाला, स्वप्नाली. स्वप्नाली नाव ऐकताच मालतीताई आणि अर्जुन लगेचच पुढे आले. आपल्या मुलीची स्वप्नालीची अशी अवस्था पाहून तर मालतीताई रडू लागल्या आणि म्हणाल्या, अरे देवा, माझी लेक इथे आणि अशा अवस्थेत कशी काय आली आहे? हिच्या तोंडाला काहीतरी लागल्याचे निशाण पण आहेत. त्यानंतर अर्जुन त्याच्या आईला म्हणाला, आई, इथे दारात कशामुळे तमाशा करत आहेस? आजूबाजूची माणसे पाहतील. स्वप्नालीला घरात घेऊन येऊ, विनाकारण इथे हंगामा नको. अर्जुन आणि मालतीताई दोघांनी स्वप्नालीला उचलून आतमध्ये आणले आणि तिला सोप्यावर झोपवले. तिच्या डोक्याखाली एक उशी दिली. तोपर्यंत सायली पाणी घेऊन आली. ते पाणी अर्जुनने हातात घेतलं आणि तिच्या तोंडावर शिंपडले. त्यामुळे स्वप्नाली जराशी शुद्धीत आली. आपल्या आई वडिलांना, आपल्या भावाला, परिवाराला पाहून स्वप्नाली आता रडू लागली आणि म्हणाली, आई, मी त्या घराला कायमचं सोडून आली आहे. आता मी त्या घरात कधीच जात नसते. ते माणसे मला मारून टाकतील. आई, मला ते मारून टाकतील. तो माझा पती नसून एक राक्षस आहे. तो मला कायमचा मारून टाकेल. असं म्हणून ती आईच्या गळ्यात पडून रडू लागली. जयवंतराव तिला काहीतरी म्हणणार होते पण मालतीताईंनी त्यांना शांत बसायला सांगितले. थोड्या वेळाने मालतीताईंनी स्वप्नालीला शांत केलं आणि म्हणाल्या, काय झालं आहे स्वप्नाली? जावई बापूने तुला कशामुळे मारले आहे? आज तर तुझ्या छोट्या बहिणीचा सारिकाचा साखरपुडा होता. त्यामध्ये तू किती आनंदात होती. काही तासापूर्वीच तर तू आनंदाने या घरून निघून गेली होती. मग असं अचानक काय झालं आहे? आपल्या आईचं बोलणं ऐकून तिला रडू आले आणि ती रडतच सांगू लागली, आई, तू आज सारिकाच्या होणाऱ्या सासूबाईला आहेर म्हणून सोन्याचे कानातले दिले आणि हे पाहून माझ्या सासूबाईला खूप राग आला. कारण माझ्या साखरपुड्याच्या वेळेस तर तू सासूबाईंना फक्त एक साडी दिली होती म्हणून. इथून घरी गेल्या गेल्या दरवाजा लावल्यावर त्या दोघांनी पण माझ्यावर टोमण्यांचा पाऊसच पाडला. ते म्हणाले की आता तुझ्या आईकडे खूपच पैसा आला आहे. माझ्या वेळेस तर एका साडीवर तुम्ही भागवलं, कारण त्यावेळेस माझा मुलगा रोहन कमवत नव्हता ना. त्यामुळे असा भेदभाव तुझ्या आईने केला आहे आणि या गोष्टीवरून मी माझ्या सासूबाईला काही बाई बोलू लागले. त्यामुळे माझ्या नवऱ्याने रोहनने मला मारायला सुरुवात केली. जेव्हा मारून थकले तेव्हा ते दोघे पण झोपाय गेले आणि मी लगेचच इकडे निघून आले. आई, गेल्या 4 वर्षापासून मी त्यांचा त्रास सहन करत आहे पण आता मला काही सुद्धा सहन होत नाही.
दरवेळेस तुम्ही काही ना काही बहाणा करून मला समजावून पाठवत असता, पण यावेळेस मी जात नसते. मालतीताई म्हणाल्या, ठीक आहे बाळा, तू जाऊ नकोस, पण आता रडणं बंद कर. तोपर्यंत जयवंतराव म्हणाले, अगं तू हे काय बोलत आहेस? आज आपल्या बारक्या मुलीचा साखरपुडा झाला आहे. 1.5 महिन्याने तिचं लग्न आहे आणि हिला आपण घरात ठेवून घ्यायचे आहे का? समाजामध्ये आपली काय इज्जत राहील? हे बघ स्वप्नाली, तुझं लग्न करणं हे आमचं कर्तव्य होतं आणि आम्ही ते कर्तव्य पार पाडलं आहे. आता तू तुझं घर कसं सांभाळायचं ते तुझं पहा. आता तू भांडण करून इकडे आली आहेस, तर आता तुझं भांडण सोडवण्यासाठी आम्ही आमचं आयुष्य घालवायचं आहे का? तुला तुझं घर व्यवस्थित सांभाळता येत नाही का? जयवंतराव तिच्यावर ओरडत म्हणाले. आपल्या वडिलांचं बोलणं ऐकून स्वप्नाली अजूनच घाबरली. मालतीताई जयवंतरावांना शांत करत होत्या, परंतु ते शांत बसले नाही. ते म्हणाले, शांतपणाने तुझ्या मुलीला समजून सांग की सासरच आता तिचं घर आहे. इथे तिचं काही सुद्धा उरलं नाही. विनाकारण ही तिच्या बारक्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली आहे. मी उद्या हिच्या नवऱ्याला रोहन आणि त्यांच्या आईला बोलवणार आहे. हिला उद्या शांतपणाने त्यांच्यासोबत मी लावणार आहे. तुला तुझ्या लेकीवर जेवढं प्रेम करायचं आहे तेवढं रात्रभर कर, पण उद्या ही मला या घरात दिसली नाही पाहिजे. असे म्हणून जयवंतराव तेथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी जयवंतरावांनी रोहनला फोन करून बोलावले आणि हात जोडून माफी मागितली की आमची मुलगी अशी तुमच्या घरून पळून आली म्हणून. रोहनची आई तोंड वाकडं करत म्हणाली की आता तुमच्या लेकीला तुमच्यापाशी थोड्या दिवस ठेवा, म्हणजे हिची अक्कल ठिकाणावर येईल. कारण उद्या काही झालं तर ही बाई कुठेतरी दुसरीकडे पळून जाईल आणि तुम्ही सगळे आम्हाला मारायला पुढे मागे पाहणार नाही. त्यांचं बोलणं ऐकून जयवंतराव रागाने स्वप्नालीकडे पाहू लागले आणि नंतर तिच्या सासूकडे पाहत म्हणाले, नाही नाही ताई, आता असं होणार नाही. ठीक आहे, तुमच्या बोलण्यावर मी हिला महागारी नेण्यासाठी तयार आहे, पण तुम्ही पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बारक्या मुलीच्या सासूमध्ये आणि माझ्यामध्ये खूप फरक करत आहात. पण तुम्ही आतापासूनच लहान मुलीच्या सासरच्यांना आणि मोठ्या मुलीच्या सासरच्यांना समान आहेर देण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला समजत आहे ना मी काय म्हणत आहे? जयवंतराव जरा घाबरत म्हणाले, हो हो, सगळं समजत आहे. लग्ना दिवशी आम्ही तुम्हाला सर्व काही करू. फक्त तुम्ही आमच्या मुलीला तुमच्या पदरात घ्या, तिची चूक माफ करा. त्यानंतर रोहनची आई रोहनकडे पाहून विचित्रपणे हसू लागली. मग रोहन जयवंतरावांना म्हणाला, ठीक आहे बाबा, आम्ही हिला घेऊन जातो, पण मी ऐकलं आहे की तुम्ही तुमच्या लहान जावई बापूला बाईक घेऊन देणार आहात. तुम्ही तर मला कधी स्कूटर सुद्धा खरेदी करून दिली नाही. रोहनचं बोलणं ऐकून मालतीताई आणि अर्जुनच्या चेहऱ्यावर घाम आला. आता त्यांना टेन्शन आलं की जयवंतराव त्याला पण बाईक देतील, कारण त्यासाठी खूप खर्च होणार होता. अजून लग्नाचा वेगळाच खर्च होता. काही समजत नव्हते. जयवंतराव म्हणाले, हे बघा जावई बापू, आमची एवढी ऐपत नाही की आम्ही तुम्हाला बाईक देऊ. आता आमची मजबुरी तुम्हाला समजायला हवी. काही महिन्यावर लग्न आलं आहे, त्याचा पण खूप खर्च आहे. जयवंतरावांचं बोलणं ऐकून रोहन म्हणाला, ठीक आहे, मग तुमची मुलगी तुमच्यापाशीच राहू द्या. सारिकाचं लग्न झाल्यावरच काय करायचं ते आपण नंतर ठरवू. जयवंतराव म्हणाले, अरे अरे जावई बापू, तुम्ही तर लगेचच रागाला गेला. अहो, माझ्या म्हणण्याचा असा अर्थ आहे की एकदा सारिकाचं लग्न होऊ द्या. आम्ही सगळ्या अडचणीतून बाहेर निघालो ना, तर मग तुम्हाला नक्कीच बाईक खरेदी करून देतो. आता आमची मजबुरी समजून घ्या. असं म्हणून जयवंतरावांनी त्याच्या पुढे हात जोडले. डोळ्यात पाणी घेऊन स्वप्नाली हे सगळं पाहत होती. तिचा स्वाभिमान तार तार तुटताना तिला दिसत होता. तिच्या माहेरच्यांनी आणि सासरच्यांनी तिला फुटबॉल समजले होते, जे आपापला पक्ष सांगून एकमेकांच्या घरात लावण्यासाठी पायाचा वापर करत आहेत. जाता जाता रोहनची आई जयवंतरावांना म्हणाली, हे बघा, काही दिवस स्वप्नालीला इथेच राहू द्या आणि लोक काय म्हणतील याचं टेन्शन घेऊ नका. त्यांना सांगा की लग्नासाठी हिला इथे ठेवले आहे. आणि हात जोडून ते उठून उभा राहिले. जाताना जयवंतराव फक्त त्यांना हे म्हणाले की लग्नाला नक्की या. मी तुम्हाला वचन देतो की या लग्नात आल्यावर तुम्ही खुश होऊनच जाणार.
जयवंतरावांच्या बोलण्याला काहीही महत्त्व न देता ते दोघे तेथून निघून गेले. जयवंतरावांनी अतिशय क्रूर नजरेने स्वप्नालीकडे पाहिले आणि म्हणाले, आम्ही तुला हेच संस्कार दिले आहे का की रात्रीच्याला तू सासरकडून माहेरी पडून आली आहे? तुला आमची इज्जतीची काहीच काळजी नाही का? बघ, तुझ्यामुळे मला यांच्यासमोर हातपाय जोडावे लागले. माहीत नाही आता सारिकाच्या लग्नात हे लोक मला काय काय मागणार आहेत. अगं, आमच्या बाबतीत तर नाही, कमीत कमी तुझ्या छोट्या बहिणीच्या बाबतीत तर विचार करायला पाहिजे होता. मालतीताई म्हणाल्या, अहो शांत बसा, तुम्ही हिच्या मागे तर हात धुवून लागला आहात. जयवंतराव मालतीताईवर ओरडत म्हणाले, हे सगळं तुझ्याच लाडाचे परिणाम आहेत. मी तर कमवण्यासाठी घराबाहेर जात होतो आणि दिवसभर तर ही मुलगी तुझ्याच पाशी होती आणि तुला तर हिच्यावर चांगले संस्कार पण करता आले नाही. जयवंतरावांचा राग पाहून मालतीताई स्वप्नालीला घेऊन आतमध्ये गेल्या. शेजारी पाजाऱ्यांना नातेवाईकांना सांगितलं की सारिकाच्या लग्नासाठी आम्ही स्वप्नालीला बोलवून घेतलं आहे आणि हा विषय सोडून सगळे सारिकाच्या लग्नाची तयारी करू लागले. परंतु पावला पावलावर जयवंतराव स्वप्नालीला टोमणे मारत होते. बघता बघता 1.5 महिना होऊन गेला आणि सारिकाचे लग्न जवळ आले. या काळात जयवंतरावांनी स्वप्नालीच्या सासरच्याला पत्रिका देऊन पण आले. या काळातच स्वप्नाली जरा रिलॅक्स झाली होती. ती घराच्या बाहेर एकटी पडू शकत होती, जरा हसू लागली होती, रमू लागली होती. लग्नाच्या दिवशी रोहन आणि त्याची आई आली. मालतीताई आणि जयवंतरावांनी जबरदस्तीने त्यांचं स्वागत करण्यासाठी स्वप्नालीला पाठवले. तिच्याकडे पाहून रोहन म्हणाला, इथे माहेरी राहून तुझी अक्कल ठिकाणावर आले असेल आणि कुटील प्रमाणे हसू लागला. त्याची आई पण त्याच्याबरोबर हसू लागली. स्वप्नाली आपल्या अपमानाला सहन करत होती. ते दोघे स्वतःला VIP समजत होते. सासू आणि नवरा छोट्या छोट्या गोष्टीवरून तिला आता तिची लायकी दाखवत होते. या गोष्टीवरून तिच्या डोळ्यात 2 वेळा पाणी पण आले होते. परंतु मालतीताईने तिच्या पुढे हात जोडले आणि म्हणाल्या, प्लीज, आज तुझ्या बहिणीचं लग्न आहे, आज कोणता हंगामा करू नकोस. शेवटी लग्न झाले. नवरी नांदायला गेली. दुसऱ्या दिवशी पाहुणे पण हळूहळू आपल्या घरी निघून गेले. काही 2-3 पाहुणे राहिले होते. त्यांच्यासमोर रोहन आणि त्याची आई म्हणाले, आम्ही आता जात आहोत. आम्ही हिला सोबत घेऊन जाण्यासाठी तयार आहे, परंतु तुम्ही तुमच्या लाडक्या मुलीला समजावून सांगा की परत असं काहीतरी केलं तर आम्ही हिला घरात घेणार नाही. सासूचं बोलणं ऐकून पाहुणे एकमेकांमध्ये कुजबुज करू लागले. जयवंतरावांनी लगेचच लाजेने मान खाली घातली. लगेचच पुढे जयवंतरावांची बहीण आली आणि म्हणाली, दादा, हे काय बोलत आहेत? आपली स्वप्नाली तर लग्नासाठी आली होती ना, तर मग हे काय? स्वप्नालीची सासू म्हणाली, अहो ताई, भावाला काय विचारत आहात? तुमच्या पळून आलेल्या भाचीला विचारा ना. दादा, ह्या काय बोलत आहेत? पण रोहन म्हणाला, हे बघा बाबा, आम्हाला जाण्यासाठी उशीर होत आहे. तुम्ही आम्हाला काय देणार आहात ते पण सांगा आणि तुमच्या मुलीला पण बोलवा. मग आम्ही निघायला मोकळे झालो. जयवंतरावांनी स्वप्नालीला बाहेर बोलावले. जेव्हा स्वप्नाली बाहेर आली तेव्हा तिच्या हातात बांगड्या नव्हत्या, गळ्यात मंगळसूत्र नव्हते, डोक्याला टिकली, भांगे, सिंदूर असं काहीच नव्हतं. तिच्या हातात काहीतरी कागदपत्रे होते आणि तिने सिंपल ड्रेस घातला होता. तिला या रूपात पाहून जयवंतराव खूप रागाला गेले. त्यावर स्वप्नालीची सासू म्हणाली, बघा ही कशी वागत आहे आणि विनाकारण सासरच्यांना दोषी मानले जाते. सुवासिनी असून सुद्धा कशी काही सुद्धा न घालता हिंडत आहे. मग अशा बायकोला नवरा मारेल, नाहीतर काय तिची पूजा करेल का? जयवंतराव उठले आणि स्वप्नालीला म्हणाले, तू हे काय हाल बनवले आहेस? तुला आमच्या इज्जतीबद्दल काहीच काळजी नाही का? मालतीताई पण स्वप्नालीच्या हाताला पकडून आत घेऊन जाऊ लागल्या आणि म्हणाल्या, चल बाळा, तुला सुवासिनीसारखे तयार करते. स्वप्नाली हिम्मत करून म्हणाली, आई, मला सुवासिनी अजिबात बनण्याचा शौक नाही. स्वप्नालीची सासू म्हणाली, हे देवा, ही बेशरम काय बोलत आहे? माझा मुलगा जिवंत आहे आणि तरी पण हे अपशकुन बोलत आहे. सासूचं बोलणं ऐकून स्वप्नाली म्हणाली, असला नवरा असण्यापेक्षा नसलेला बरा. आणि असं पण आज मी हे नातं तोडणार आहे.
स्वप्नालीने तिच्या हातातील कागदपत्रे तिच्या नवऱ्याच्या रोहनच्या हातात देत म्हटले, हे धर घटस्फोटाचे पेपर. तुझ्यासारख्या माणसाकडून मला स्वतंत्र पाहिजे आहे. तिचे वडील म्हणाले, स्वप्नाली वेडी झाली आहेस का? स्वप्नाली म्हणाली, हो मी वेडी झाली आहे. मला वाटत आहे की खूप वर्षापूर्वीच वेडी व्हायला पाहिजे होतं. वेडी होण्यासाठी खूप उशीर झाला. नेहमी हे सासरचे लोक माझ्यावर अत्याचार करतात आणि नेहमी तुम्ही काहीतरी समजावून मला सासरी पाठवत असता. तुम्हाला माहीत आहे मला मार मिळतो, तुम्हाला मिळत नाही. सोसावे मला लागते. मग मी तुमच्या इज्जतीची का काळजी करू? मला त्रास होतो, तुम्ही फक्त तुमची इज्जत म्हणून घेऊन बसता. कोणालाच माझ्या त्रासाबद्दल काहीच वाटत नाही, तर मग मी पण कोणाची पर्वा का करू? जयवंतराव म्हणाले, जर तू हे नातं तोडलं तर तू या घरात अजिबात राहायचं नाही. मला पण बाबा या घरात राहण्याची अजिबात इच्छा नाही. मी जेव्हा मरेन तेव्हा तुम्हाला विश्वास बसेल, त्या दिवशी एवढे मारले तरी तुम्हाला मला सासरी लावण्याच्या मार्गावरच होता. जेव्हा माझं मेलेलं मड दिसेल तेव्हा तुमच्या मनाला शांती मिळेल. हे बघा, मी एका ठिकाणी नोकरीसाठी जॉईन झाली आहे आणि मी हॉस्टेलमध्ये राहून पुढचं आयुष्य जगू शकते. मला माहेरच्यांची पण काही गरज नाही आणि सासरच्यांची पण काही गरज नाही. स्वप्नालीचं बोलणं ऐकून जयवंतराव गप्प झाले. हा समाज मोठा आहे, तुला इज्जतीने राहून देईल का? आणि नोकरीतून तुला असे किती पैसे मिळणार आहेत? त्या पैशावर तू आयुष्य कसं घालवणार आहे? डाळ साखर याचा भाव तर माहीत आहे का तुला? स्वप्नाली म्हणाली, माहीत आहे की मला नोकरीतून मला जास्त काही पैसे मिळणार नाहीत, परंतु मी माझ्या स्वाभिमानाने तर जगू शकते ना. आणि हो, डाळ साखर आटा याचा भाव तर तू अजिबातच करू नकोस, कारण छोट्या छोट्या गोष्टीसाठी जर तुम्ही तुमच्या मागण्या तुमच्या सासरकडून करत असाल तर अशा माणसाला तोल भाव काय कळणार आहे? आणि हो, असं समजू नका की मी तुम्हाला कच्चं सोडेल. मी तुमच्याकडून घटस्फोट घेऊन भरणपोषणाचे पैसे सुद्धा वसूल करणार आहे. स्वप्नालीची सासू म्हणाली, 1 रुपया सुद्धा मी तुला देणार नाही. माहेरी येऊन आमचा तू खूपच अपमान केला आहेस. स्वप्नाली म्हणाली, जर तुम्ही काही वाकडं शिरण्याचा प्रयत्न केला तर यानंतरची आपली भेट जेलमध्ये होईल आणि मग तेव्हा तुम्हाला समजेल. शांतपणाने मी जे काही म्हणत आहे ते करत राहा, नाही तर माझ्यासारखं कोणी सुद्धा वाईट नाही. आणि असं म्हणून आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन स्वप्नाली कायमची हॉस्टेलला निघून गेली. काही काळानंतर स्वप्नाली आणि रोहन या दोघांचा घटस्फोट झाला आणि स्वप्नालीला आता रोहनकडून भरणपोषणाचे पैसे पण मिळत होते. आणि आता स्वप्नाली आपली नोकरी करता करता स्वाभिमानाने आयुष्य जगत होती. नात्यात केवळ प्रेमाला जपणं गरजेचं नाही, तर नात्यात एकमेकांचा आदर करून एकमेकांचा स्वाभिमान जपणंही तितकंच गरजेचं आहे. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.